नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, रोज जेवण तर आपण जेवतोच, पण जेवत असताना या छोट्या-छोट्या चुका केल्यास आपले नशीब व घरातील सकारात्मक ऊर्जेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. मंडळी, अनेकदा खूप मेहनत करून चांगली कमाई आपण करतो, तरी घरामध्ये शांती राहत नाही. कोणतेही कारण असताना घरामध्ये कलह, भांडणे होतात. शरीर थकलेलं जाणवतं. हळू अनेक व्याधी, आजारपण शरीराला लागते. सगळ्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे लोक समजू शकत नाहीत, की हे असं का होतं? पण यामागे खरं तर एक साधारण पण एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे आपण जेवताना काही चुका करणं होय. हो मंडळी, जेवताना नकळत आपल्याकडनं काही चुका होतात, जे आपले शास्त्र, आयुर्वेद व वास्तुनुरूप सर्व चुकीचं मानलं गेलं आहे. असं म्हणतात, जेवणं हे फक्त पोट भरण्यासाठी नसतं, तर हे आपल्या शरीराला व मनाला ऊर्जा देण्याचं माध्यम आहे. व जेवण हे किचनमध्ये बनवलं जातं, पण हे एक पवित्र स्थान आहे, जिथे माता लक्ष्मी व अन्नपूर्णा देवीचा वास असतो. तीच अन्नपूर्णा देवी जी अन्नाची देवी आहे, जी अन्नधान्याचे भंडार भरून ठेवत असते. तसेच दुसऱ्या बाजूला माता लक्ष्मी व्यक्तीची आर्थिक स्थिती व भाग्य मजबूत करण्यासाठी आशीर्वाद देत असते. अशा ज्या घरात माता लक्ष्मी व अन्नपूर्णाचा आशीर्वाद असतो, तिथे अन्नधान्याचे भंडार हे नेहमी भरलेले राहते. म्हातारपणी देखील त्यांना सुखाची प्राप्ती होत राहते. अशात मंडळी, जर तुमचे भाग्य कमजोर असेल, तुमची कोणतीही कामे होत नसतील, खूप मेहनत करूनही सफलता तुम्हाला भेटत नसेल, जेवढे पैसे येतात ते सर्व व्यर्थ खर्च होऊन जातात. जसे की वायफळ खर्च होतो, औषधे, इतर खर्च, जेवण, खाणे या सर्वांवर तुमचा देखील खर्च होत राहतो. तर ही एक चूक नक्कीच तुम्ही करत असणार. मंडळी, जर तुम्ही जेवताना काही अशा चुका करत असाल, तर जे जेवण तुम्ही करत आहात ते फायद्याऐवजी तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते. आज तुम्हाला मी सांगणार आहे जेवताना होणाऱ्या चुका, जे बहुतेक लोकं करतातच, पण त्यांना हे माहीत नसतं हळूहळू की त्यांची तब्येत, सुखशांती व नशिबावर देखील त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे. हळूहळू त्यांचे भाग्य कमजोर होऊ लागते. मंडळी, शास्त्रात काही अशा कार्याचे वर्णन आहे, जे कार्य तुम्ही चुकूनही जेवण करत असताना करू नये, नाहीतर आयुष्यभर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. त्यामुळे अन्नपूर्णा देवीसोबतच देवी लक्ष्मीसुद्धा आपल्यावर नाराज होते. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता येऊ लागते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणती ती कामे आहेत जी तुम्हाला करायची नाही आहेत, त्याविषयी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब नक्की करा. तर बघूयात ती कामे कोणती आहेत. आपण जेवताना करू नयेत, पण बरीच लोकं अशी आहेत, जी कळत-नकळत जेवताना ही कार्य करतात व त्यांना हे माहिती पडतच नाही, की ते जे कार्य करत आहेत, त्यामुळे त्यांचे भाग्य हळू कमजोर होत राहते व नकारात्मक ऊर्जेला ते आकर्षित करत आहेत. नंबर 1, किचनची दिशा. मंडळी, किचन आहे ते योग्य दिशेला असणं खूप गरजेचं आहे. जी लोकं ही गोष्ट साधारण समजतात, त्यांना सांगू इच्छिते, किचनची दिशा ही चुकीच्या जागी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते. तसेच जीवन हे दुर्भाग्यामध्ये भरून ठेवले जाते आणि किचन योग्य स्थानावर नसेल तर माता लक्ष्मीसोबत अन्नपूर्णा देवी देखील स्थायी रूपाने आपल्या किचनमध्ये वास करणार नाही. अन्नधान्याचे भंडार हे भरलेले राहणार नाही. अशात तुम्हाला वाटेल, मग किचनची योग्य दिशा नक्की कोणती असावी? वास्तूनुसार किचन हे दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय कोनात असणे चांगले मानले गेले आहे, कारण ही अग्नितत्वाची दिशा आहे. ते जेवण बनवत असताना व्यक्तीचे तोंड हे पूर्व दिशेला व्हायला हवे आहे. यामुळे जेवताना सकारात्मक ऊर्जा येते व तेच किचन जर उत्तर-पूर्व दिशेला असेल तर ते योग्य मानलं जातं. पण दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला किचन बनवणे शुभ मानलं जात नाही. जर तुमचे किचन दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेमध्ये असेल तर ते लगेच बदलून घ्या, नाहीतर घराची बरकत थांबते. नोकरीत देखील यश मिळणार नाही व घरात अशांती निर्माण होते. नंबर 2, जेवताना दिशा सगळ्यात महत्त्वाची आहे. काही जण योग्य दिशेला बसून जेवतात, तर काही जण चुकीच्या दिशेला बसून जेवतात. काही लोक ही योग्य दिशेला बसून जेवण करणे उचित समजत नाहीत. सर्व आता मॉडर्न झालेला आहे, त्यामुळे दिशेचा विचार कोणीही न करता कुठेही बसून जेवण करतात, पण असं करणं अशुभ मानलं जातं. तर जेवण करताना देखील योग्य दिशेला बसूनच जेवण करणं खूप गरजेचं आहे. जेवण करत असताना तुमचे तोंड हे पूर्व दिशेला असायला हवे. यामुळे शरीराला सूर्याची ऊर्जा मिळते, मेंदू देखील आपला फास्ट होतो. उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने चांगली फळं देखील मिळतात, कारण ही दिशा कुबेराची दिशा मानली जाते, जे धनाचे देवता आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दक्षिण दिशेला तोंड करून कधीही जेवू नये. यामुळे धनहानी तर होतेच, त्याचबरोबर आरोग्य संदर्भातील मानसिक तणाव स्थिती देखील उत्पन्न होते. नंबर 3, मंडळी, कधीही प्लेटमध्ये चपाती घेताना एक गोष्ट लक्षात घ्या, की ताटामध्ये चपाती 3 घेऊ नका. तुम्ही ताटात 1 किंवा 2 चपाती घेऊ शकता. तसेच 4 चपाती देखील घेऊ शकता. पण कधीही 3 चपात्या एकसाथ घेऊ नका. ते शुभ राहत नाही.
शुभ राहते की ताटात 2 चपाती ठेवा, कारण 3 चपाती ही ताटात ठेवणे म्हणजे तामसिक भोजन होते. हे मृतकाच्या जेवणाशी जोडले जाते. असं केल्याने परिवारामध्ये कलह, क्लेश वाढतात व सदस्यांमध्ये तणाव देखील निर्माण होतो. यामुळे नात्यामध्ये कडवटपणा देखील येतो. नंबर 4, मंडळी, ताटात जेवण वाढताना सर्वात प्रथम चपाती व भात ठेवा, कारण हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जातं. भात हा सुख समृद्धीचे प्रतीक आहे. तर ताटामध्ये तुम्ही जे मीठ ठेवत असाल ते ताटात तुमच्या उजव्या बाजूला असावे. मीठ ठेवाल तर लोणचं हे डाव्या बाजूला ठेवा. तर या छोट्या छोट्या चुका भाग्य कमजोर करते व तुमची कामं देखील बिघडवते, तसेच अन्नपूर्णा देवीला नाराज करते. एक गोष्ट लक्षात घ्या की जेवण करताना तुम्ही स्टील किंवा काचेच्या ताटाचा वापर करा. तसेच लोखंडी ताटाचा वापर अजिबात करू नका, नाहीतर भगवान शनिदेवांच्या दुष्प्रभावाचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. नंबर 5, मंडळी, सगळ्यात पहिली चपाती जी आपण करतो ती तुमचे नशीब आहे, म्हणजे भाग्य आहे. त्यामुळे पहिली चपाती ही कधीही गाईला खाऊ घाला. त्यामुळे तुमचे नशीब मजबूत होते, भाग्य मजबूत होते. तर पहिली बनवलेली चपाती आपण गाईला खाऊ घालायची आहे. बहुतेक लोकं पहिली चपाती देखील स्वतःच खाऊन टाकतात, पण असं करणं अशुभ मानलं जातं. प्राचीन काळापासूनच अशी मान्यता आहे की पहिली चपाती ही गाईला खाऊ घालावी, नंतर आपण स्वतः खाऊ शकतो. हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मी म्हणून गाईला संबोधले जाते. तिच्यामध्ये देवी देवतांचा वास असतो. जर रोज तुम्ही पहिली चपाती गाईला खाऊ घातली तर तुमचे पितृदोष देखील शांत होतो. शनीची अशुद्ध दृष्टी देखील तुमच्यापासून दूर राहते. तसेच तुम्हाला पितरांचा देखील आशीर्वाद भेटतो. नंबर 6, मंडळी, 100पैकी 99% लोक ह्या चुका करतात. ते म्हणजे चपात्या मोजणे, म्हणजेच घरातील सदस्य आहे तेवढंच चपात्याचं करणे. पण असे अजिबात करू नये. यामुळे अन्नाचा अपमान तर होतोच, शिवाय अन्नपूर्णा देवी देखील आपल्यावर नाराज होते, ज्यामुळे म्हातारपणात चपाती भेटणे देखील कठीण होऊन जाईल. त्यामुळे महिलांनी किचनमध्ये कधीही चपात्या मोजून बनवू नयेत. आणि महिला मॉडर्न झाल्या असतील तरी चपात्या त्या मोजून करतात, पण हीच त्यांची चूक ही भाग्याला कमजोर करत असते. त्यामुळे आर्थिक तंगीचा देखील सामना करावा लागू शकतो. नंबर 7, मंडळी, आजकाल सर्वच जण, महिला, पुरुष, लहान मुले मोबाईलचा वापर जास्त करत असतात आणि जेवण करताना देखील मोबाईल, टीव्ही हे चालू असतात किंवा मग एकमेकांशी बोलत जेवण केलं जातं. पण वास्तवानुसार असं करणं शुभ मानलं जात नाही. शास्त्रात सांगितलं आहे, कधीही जेवताना आवाज करू नये, म्हणजेच बोलत जेवण करणे अपशकुन मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा देखील वास राहत नाही. तसेच बरेचदा जेवण करताना ताटातील जास्तीचं जेवण वाढलं जातं. मंडळी, ज्या घरामध्ये साफसफाई असते, ज्या घरामध्ये शुद्धतेने स्वयंपाक केला जातो, तिथे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात निवास करते. तिथे माता लक्ष्मीचा वास असतो, जिथे सर्व कार्य पूर्ण होतात. तसेच भोजन करताना कधी हातपाय स्वच्छ धुवूनच बसावे, कारण यामुळे आपल्या आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत नाही. तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यामुळे किटाणू देखील जेवणामध्ये प्रवेश करत नाही, ज्यामुळे आपले आरोग्य संबंधित समस्या देखील उत्पन्न होत नाही. तसेच तुमच्या पसंतीचे जेवण जरी नसले तरी जेवण करताना त्याचा कधी अनादर करू नका. नंबर 9, जर तुम्ही जेवण करताना खुर्चीवर बसून जेवत असाल किंवा जर जेवताना पाय हलवत असाल तर असं करणे अपशकुन किंवा अयोग्य मानलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, कधी पाय हलवू नका. तुम्ही जेवण जेवत असाल किंवा तुम्ही नुसते खुर्चीवर बसून जरी असाल तरी पाय हलवू नका. असं करणं म्हणजे अन्नाचा अपमान करण्यासारखंच आहे. तसेच यामुळे पुण्याऐवजी तुम्ही पापाचे भागीदार बनतात. जीवनातील सर्व पुण्य नष्ट होतात व जीवनामध्ये अनेक समस्या देखील उत्पन्न होऊ शकतात. नंबर 10, मंडळी, जेवण करताना जागा ही महत्त्वपूर्ण आहे. काही जण किचनमध्ये जेवतात, तर काही जण बिछाण्यावर देखील जेवतात, तर काही जण बसून भोजन करतात, तर काही जण घराच्या चौकटीत बसून देखील जेवण करतात. पण असं करणं दुर्भाग्याला बोलवण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, घराच्या चौकटीत किंवा उंबरठ्यावर बसून कधीही भोजन करू नका. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने देवी देवता आपल्यावर नाराज होतात, ज्यामुळे जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आपण आकर्षित करत राहतो. नंबर 11, जेवण करताना या गोष्टी नक्की लक्षात घ्या की जेवण कोणत्या भांड्यात करत आहात. ज्या भांड्यात जेवतो आहे ते भांडे तुटलेले फुटलेले नसावे, कारण अशा भांड्यात जेवण करणे हे दुर्भाग्याला आमंत्रित केल्यासारखे आहे. त्यामुळे घरात अलक्ष्मीचा वास राहतो. लक्ष्मी माता ही लक्ष्मीची बहीण आहे, जी दुर्भाग्य घेऊन येत असते. त्यामुळे घरात भांडणे, क्लेश, कलह होतात. त्यामुळे नोकरीत देखील अडथळे येतात. व्यापारामध्ये कधी प्रगती होत नाही. वास्तुशास्त्रानुसार कधीही तुटलेल्या भांड्यात जेवण करू नये. हे आपल्याला दुर्भाग्य आणत असते व जीवनामध्ये देखील आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तर मंडळी, हे कार्य आहे जे जेवताना आपण अजिबात करायचे नाही आहेत. अशा छोट्या छोट्या चुका या हळूहळू व्यक्तीला
त्यांच्या नशिबामध्ये कंगाल करू लागतात. त्यामुळे आपल्याला नक्की या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे जेवण करत असताना. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.